नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या टॉपिकचा आपण मागील लेक्चरपासून अभ्यास करत आहोत. यामध्ये मागील लेक्चरला आपण समानतेचा अधिकार बघितला. कलम 14 ते कलम 18 मध्ये या समानतेच्या अधिकारासाठी काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्या कलमांना कुठल्या प्रकारचे अपवाद आहेत याचाही आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण किंवा आजच्या या व्याख्यानामध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील दुसरं हे जे काही महत्त्वाचं कलम आहे ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, जे कलम 19 ते कलम 22 मध्ये त्याची राज्यघटनेमध्ये ते समावेश करण्यात आलेला आहे. तर याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेने हे जे काही स्वातंत्र्याचा हक्क हे जे काही महत्त्वाचं कलम दिले आहे, तर त्यामध्ये भाषणाचे व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीय व्यक्तीला दिलेले आहे. कारण आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे लोकशाहीचे सरकार म्हणजे एक विचार विनिमय आणि टीका यातून चालणारे शासन असते. त्यामुळे विचार विनिमयासाठी, चर्चेसाठी भाषण स्वातंत्र्य देणे आवश्यक असते. घटनेने भारतीय नागरिकाला भाषण करण्याचे आणि मत प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. भारतीय नागरिक आपले विचार प्रकट करू शकतो. त्यासाठी नागरिकाला लेखन स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य हे दिले गेले पाहिजे. त्यावेळेस ते आपल्याला दिलेले आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही, तरी पण वृत्तपत्र स्वातंत्र्य हे मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यातच समाविष्ट आहे, असे मत श्री अय्यंगार यांनी मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या मताला दुजोरा दिलेला आहे. त्यांच्या मते वृत्तपत्र संपादक हे भारतीय नागरिक आहे, त्यामुळे त्यांना आपले विचार वृत्तपत्राद्वारे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहेच, तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. म्हणजे भाषण व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे भाषण आणि मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य हे दिले गेलेले आहे, परंतु घटनेमध्ये असं स्वतंत्र वृत्तपत्र स्वातंत्र्य अशा प्रकारचा उल्लेख केलेला नाही. मग तो उल्लेख का केलेला नाही आहे, तर त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री अय्यंगार हे घटना समितीचे सदस्य होते. यांनी या दोन्ही नेत्यांनी किंवा दोनही या घटना समितीतील महत्त्वाच्या नेत्यांनी याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे की वृत्तपत्राचं, आंबेडकर असं म्हणतात की वृत्तपत्राचा जो काही संपादक आहे, हा संपादक हा भारताचा नागरिक असतो आणि म्हणजे प्रत्येक नागरिकाला जर आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तो आपले विचार हे व्यक्त करत असतो. त्यामुळे ह्या भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यामध्येच वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य समाविष्ट करण्यात आलेले आहे, असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु हे जरी भाषण आणि मतप्रदर्शनाचे काही स्वातंत्र्य आपल्याला दिले असतील, तरी सुद्धा घटनेने यावर काही प्रमाणामध्ये मर्यादा घातलेल्या आहे. कारण याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. प्रत्येक अधिकार दिला की त्या अधिकाराचा दुरुपयोग हा होऊ शकतो. त्यामुळे इथं प्रत्येक अधिकारावरती काही बंधने ही निश्चितपणे लादणं गरजेचं होतं आणि त्यानुसार ती घटनेने लादलेली पण आहे. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून या अधिकारांवरती काही मर्यादा घालणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीने 1951 साली 19व्या कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि भाषण व विचार स्वातंत्र्यावर काही मर्यादा घातल्या. ते म्हणजे कुठल्या होत्या, तर देशाचे स्वातंत्र्य किंवा देशाचे सार्वभौमत्व, देशाची एकात्मता, देशाचे संरक्षण किंवा परराष्ट्रांशी असणारे मैत्रीचे संबंध किंवा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यांना बाधा येऊ नये म्हणून भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्यावरती मर्यादा घालण्याचा अधिकार हा सरकारला प्राप्त झाला आहे. तसेच सभ्यता, नीतिमत्ता यांना बाधा आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे, एखाद्याची बदनामी किंवा निंदा नालस्ती करणारे, गुन्ह्यास प्रवृत्त करणारे असे भाषण किंवा मतप्रदर्शन करण्यावरती सरकार कायद्याद्वारे मर्यादा घालू शकते. जरी भाषणाचं स्वातंत्र्य दिलं असेल, मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य दिलं असेल, तरी त्या व्यक्तीने किंवा कुठल्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा अपमान किंवा बदनामी करण्याचं त्यांना ते स्वातंत्र्य मिळत नाही. ते जर तसं एखाद्या व्यक्तीने केलं तर ती संबंधित ज्या व्यक्तीची बदनामी झाली असेल, ज्या व्यक्तीला त्रासाला सामोरे जावे लागले असेल, अशी व्यक्ती न्यायालयाचं संरक्षण मागू शकते, ती न्याय मागू शकते.
मग अशा वेळेस त्या संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तिच्या त्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा ह्या घातल्या जातात. यानंतर या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्येच एक शांततापूर्वक शस्त्राशिवाय सभा भरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. म्हणजे सभा भरवण्याचे सुद्धा स्वातंत्र्य दिलेले आहे भारतीय नागरिकांना. कुठलाही नागरिक संघटना स्थापन करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सभा आयोजित करू शकतो, परंतु त्या सभा शस्त्राशिवाय आणि शांततेने एकत्र येऊन त्या करण्याच्या आहेत. त्या संदर्भात आपण पुढे सविस्तर वर्णन आहेच. तर भारतीय राज्यघटनेने 19व्या कलमामध्ये दुसऱ्या उपभागामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यामध्ये लोकशाहीमध्ये सनदशीर व शांततापूर्वक मार्गाने चर्चा किंवा विनिमय करून निर्णय घ्यावे लागतात. भाषणाच्या व मतप्रदर्शनाचा स्वातंत्र्याचा जो काही अधिकार दिलेला आहे तो सभा स्वातंत्र्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही. आपले विचार किंवा आपले मते दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी सभा, संमेलने, बैठका भरविणे आवश्यक असते. अर्थातच अशा सभा शस्त्र न बाळगता शांततेने पार पाडल्या पाहिजे, तरच लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी जे सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य शस्त्र घेऊन एकत्र येण्याचं स्वातंत्र्य नाही, तर हे शस्त्राशिवाय एकत्र येण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे एक सार्वजनिक सुव्यवस्था किंवा सार्वभौमत्व यांना काही बाधा आणणारे सभा असतील तर त्याच्यावरती सुद्धा काही बंधने घातलेली आहे. जसं भाषण स्वातंत्र्यावरती काही निर्बंध आहेत, तसेच ह्या सभा घेण्यावरती सुद्धा काही निर्बंध आहेत. म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्थेला किंवा सार्वभौमतेला जर काही धोका निर्माण होत असेल, एखाद्या ठिकाणी सभा घेतल्यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होत असेल, तर अशा वेळेस ती सभा रद्द करण्याचं किंवा त्या सभेवरती बंधन ठेवण्याचं काम हे सरकारला देण्यात आले. परंतु हे बंधन योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. यानंतर या अधिकाराच्या अंतर्गतच संस्था व संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे देण्यात आलेले आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. राजकीय पक्ष, सांस्कृतिक मंडळे, व्यापारी संघटना, कामगार संघटना, भागीदारी संस्था किंवा कंपन्या इत्यादींचा संस्था किंवा संघ यामध्ये समावेश केला जातो. व्यक्ती विकास व समाज विकास या दृष्टीने संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देणे गरजेचे वाटले, म्हणूनच घटनाकारांनी या अधिकाराचा समावेश हा मूलभूत अधिकारांमध्ये केलेला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ताच्या दृष्टीने या अधिकारावर काही मर्यादा घालणे आवश्यक होतं, म्हणून काही मर्यादा पण यामध्ये घातलेल्या आहे. काही एखाद्या संघटना जर काही दहशतवादासारखे कृत्य करत असेल, नक्षलवादासारखे कृत्य करत असेल किंवा सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या ज्या काही कृत्य करत असतील, तर अशा संघटना सुद्धा रद्दबातल करण्याचा किंवा अशा संघटना जर निर्माण झाले असतील तर त्यांची मान्यता काढून घेण्याचा अधिकार हा सरकारला तो आहे. त्यानंतर भारताच्या प्रदेशामध्ये सर्वत्र मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना मिळालेले आहे. ह्या कलम 19व्या कलमानुसार भारतीय नागरिकांना भारताच्या प्रदेशामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु हा अधिकारही अमर्यादित स्वरूपाचा नाही आहे. जे लोकहिताच्या आणि मागासलेल्या किंवा वन्य जाती जमातींच्या हिताचा विचार करून सरकार या अधिकारांवर काही मर्यादा घालू शकते. संसर्गजन्य रोगाने पीडित असलेल्या व्यक्तींच्या संचार स्वातंत्र्यावरती बंधने घालणे हे सार्वजनिक स्वास्थ्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरत असते. जरी भारतीय नागरिकांना भारताच्या कुठल्याही प्रदेशामध्ये मुक्तपणे संचार ती व्यक्ती करू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की याच्यावर काहीच बंधन नाही, तर याच्यात सुद्धा बंधने ही लादलेलीच आहे. एखादा संसर्गजन्य आजार असेल आणि ती व्यक्तीला जर संसर्गजन्य आजार झाला असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर इतर लोकांना सुद्धा ती आजार पसरवू शकते. मग अशा वेळेस त्या संचार स्वातंत्र्यावरती मर्यादा आणल्या जात असतात. मग अशा वेळेस या कलमाचा आधार घेऊन न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही.
यानंतर भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही राहण्याचे किंवा कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्या इच्छेनुसार कुठलीही व्यक्ती कुठल्याही प्रदेशामध्ये ही स्थायिक होऊ शकते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जन्मलेली एखादी व्यक्ती भारताच्या इतर राज्यामध्ये सुद्धा नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त काही काळ किंवा कायमस्वरूपी सुद्धा ती वास्तव्य करू शकते. तर तिला तिथून हाकलून लावता येऊ शकत नाही. याच्याबरोबर याच्यावर पण काही बंधन आहे की कुठेही राहायचं म्हणजे सरकारी जागेमध्ये निवासस्थान करून राहायचं, तर अशा पद्धतीचं व्यक्तीला ते करता येणार नाही. किंवा दुसऱ्याची एखादी मोकळी जागा आहे तिथं जाऊन बसस्थान बांधून किंवा तिथंच घर बांधणे, तर अशा प्रकारचंही स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाही आहे. याबरोबरच कुठलाही व्यवसाय असेल किंवा कोणताही रोजगार असेल, व्यापार असेल, धंदा करण्याचं हे पूर्णपणे स्वातंत्र्य हे भारतीय नागरिकांना मिळालेलं आहे. म्हणजे विशिष्ट जातीचीच लोकांना हा व्यवसाय करता येईल, ठराविक व्यवसाय हा ठराविक जातीशी असेल, अशा प्रकारचं भेदभाव इथं व्यवसायाच्या बाबतीमध्ये नसेल. कुठल्याही जातीमध्ये जन्मलेली व्यक्ती कुठलाही व्यवसायही करू शकते, परंतु तो जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय काळाबाजार होणारा नसला पाहिजे, समाजामध्ये अनैतिकता पसरवणारा नसला पाहिजे, देशाची एकात्मता जपणारा तो व्यवसाय असला पाहिजे. जे देशाच्या सार्वभौमतेला धोका पोचेल किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण होईल, अशा प्रकारचे जर काही व्यवसाय असतील तर ते व्यवसाय त्यावरती ते बंधने सरकार लावू शकतं. यानंतर कलम 20 मध्ये असं स्पष्ट केलंय की कोणत्याही व्यक्तीने तिने केलेले कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याविरुद्ध असून ते गुन्हा म्हणून ठरविले गेले तरच तिला शिक्षा होईल, आणि तो गुन्हा घडण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्यात जी शिक्षा सांगितलेली असेल त्यापेक्षा ती अधिक असणार नाही. म्हणजे एखादं कृत्य असेल तर ते कृत्य जर केलं असेल आणि त्या व्यक्तीला त्या काळामध्ये काय शिक्षा तरतूद सांगितलेली आहे त्या गुन्ह्यासाठी तीच शिक्षा दिली जाईल. पण जर समजा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने जे काही कृत्य केलेलं आहे तर ते कृत्य गुन्हा म्हणून घटनेमध्ये त्याची नोंदच नसेल की हे कृत्य करणं म्हणजे गुन्हा आहे, असं जर नसेल तर त्याला ती शिक्षा होणार नाही. पण नंतर जर तेच कृत्य बदल्यात शिक्षेची तरतूद सांगितलेली आहे, नंतर तो कायदा आला आणि तेच कृत्य जर व्यक्तीने तो कायदा येण्याच्या आधी ते कृत्य केलं असेल तर अशा वेळेस त्याला ती शिक्षा देता येणार नाही, कारण कायदा लागू झाल्यानंतर ते कृत्य शिक्षा म्हणून ग्राह्य धरले झाले आहे किंवा गुन्हा म्हणून ग्राह्य धरण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या अशा व्यक्तीला गुन्हेगार हे तेव्हाच ठरवले जाईल की जेव्हा तिचे कृत्य कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीवरती एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा खटला दाखल होणार नाही किंवा शिक्षा होणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकदा कृत्य केलेलं आहे, ते गुन्हा म्हणून सिद्ध झालेलं आहे किंवा गुन्हा केलेला आहे, मग त्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा ही दिलेली आहे. मग शिक्षा दिल्यानंतर त्याला एकदा शिक्षा दिली, परत दुसऱ्यांदा त्याच्यावरती त्याच गुन्ह्यासाठी नवीन दुसऱ्यांदा परत त्याच्यावरती खटला दाखल करता येणार नाही किंवा त्याला दुसऱ्यांदा शिक्षा ही सुनावली जाणार नाही. त्याचबरोबर एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोप लादलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास सक्ती केली जाणार नाही. तर हे पण कलम 20 नुसार सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 21 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. म्हणजे घटनेच्या या कलमामध्ये कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार अशी शब्दयोजना केली असल्यामुळे संसदेने पास केलेल्या कायद्यानुसारच जीवित व वैयक्तिक हक्कांवर मर्यादा घालता येतात. संसदेने केलेल्या अशा कायद्यांची वैधता न्यायालयाला ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले होते. त्यानंतर कलम 22 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे या स्वातंत्र्याच्या हक्काच्या हेडिंग खाली की जर एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळल्याशिवाय अटकेत ठेवता येणार नाही. तसेच ज्या व्यक्तीला त्याच्या
त्या व्यक्तीला त्याच्या संमतीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क हा नाकारता येणार नाही. जे एखाद्या व्यक्तीला जर काही गुन्ह्यासाठी अटक केली असेल तर तिला त्या अटकेची कारणं सांगितली पाहिजे आणि त्या अटकेपासून त्याला बचाव करता आला पाहिजे. त्या व्यक्तीच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा त्याला अधिकार आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला अटक केली तर अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर उभे करण्यात आले पाहिजे. तसे मॅजिस्ट्रेटच्या संमतीशिवाय किंवा हुकुमाशिवाय त्या व्यक्तीला अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही. ह्या कायद्याला सुद्धा काही अपवाद आहे की जो त्यावेळी जर परकीय शत्रू म्हणून गणला गेला असेल किंवा जो प्रतिबंधक अटकेच्या कायद्यानुसार अटकेत ठेवला असेल तर त्याच्या बाबतीत हे अधिकार लागू राहणार नाही. त्याला 24 तासापेक्षा जास्त वेळ सुद्धा पोलीस हे कोठडीमध्ये ठेवू शकतात. प्रतिबंधक अटकेसंबंधी केलेला कोणताही कायदा कोणाही व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा जास्त काळ अटकेमध्ये ठेवण्यास अधिकार देत नाही. जे एक प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी पोलिसांनी जर कुणाला अटक केली असेल तर 3 महिन्यापेक्षा जास्त काळ त्याच्यावरती अटक करता येत नाही. त्या व्यक्तीला जास्त काळ त्याला अटकेमध्ये ठेवता येणार नाही. तर अशा पद्धतीने हा स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेच्या कलम 19 ते कलम 22 मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.